नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश वाघमारे आज तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत भारत सरकार शिष्यवृत्ती जी महा-डी-बी-टी तुम्हाला भेटते त्याबद्दल त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात ते बघूया. भारत सरकार शिष्यवृत्ती त्यामध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आता 2024-25 लागलेलं आहे. त्याच्यानंतर पालकाचं उत्पन्न 2024-25चं लागणार आहे. त्यानंतर स्वतःची जात प्रमाणपत्राची छायांकित त्यानंतर SSC गुणपत्रिका, HSC म्हणजे 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, त्यानंतर पदवी असल्यास किंवा चालू असल्यास सेमिस्टर मार्किंग लागेल किंवा बोनाफाईड, त्याच्यानंतर बोनाफाईड लागेल. बोनाफाईड किंवा महाविद्यालयाची शुल्क भरलेली पावतीची दोन्हीपैकी कोणतं पण एक लागेल. त्याच्यानंतर 8 नंबरला आहे आधार कार्ड ही कंपल्सरी. आधार नंबरनुसार पैसे तुम्हाला जमा होतात. नंतर स्वतःचे बँकेचे पासबुक तुम्ही काढून घेऊ शकता. 100 रुपयात भेटून जातो तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये. पालकाची प्रतिज्ञाची काही गरज नाही, स्वतःची प्रतिज्ञाची काही गरज नाही. शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका जेव्हा तुम्ही 10वीला असाल, 12वीला असाल किंवा 11वीला असाल, कुठलीही एक मार्कशीट ज्या सेमिस्टर शेवट दिलेलं आहे त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला. शेवटला शाळेचा दाखला म्हणजे TC, त्याला NC पण म्हणतात. धन्यवाद. एवढे फॉर्म भरून तुम्ही कॉलेजला सबमिट करा, तुमच्या अकाउंटला पैसे लगेच जमा होतात. धन्यवाद. अशीच माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.